असं ज्याचा विषय देव झालाय त्याला संसाराच्या गोष्टीविषयी काय घेणं देणं. तुकोबराने समाजाचाही विचार नाही केला आणि समाजाचा विचार तर माणसानं करत जाऊच नाही. महाराज काय समाजाचा विचार करायचा. तुम्ही किती चांगले होते हे कळण्यासाठी माणसाला मरावं लागतो. अजित दादा किती चांगला माणूस होता हे लोकांना काल कळलं. तो किती कामाचा माणूस होता हे लोकांना काल कळलं. अरे तुमच्या तिकडचं काही माहित नाही पण महाराष्ट्रामध्ये अजित दादाच्या फ्लाईटचा ज्या वेळेस अपघात झाला सकाळी 8:30 पावणे 9चा तो प्रसंग होता. तर घरातला माणूस रडत होता. प्रत्येक घरातल्या माणसाला असं वाटत होतं की माझ्या कुटुंबातला कोणीतरी सदस्य निघून गेलाय. अरे लोकांचं जेवण तर सोडून द्या, ज्याचा फोन येईल तो रडतच होता. महाराज मला एवढंच सांगायचं, महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला असं वाटत होतं की आपल्या घरातला कोणीतरी माणूस गेलाय. त्यात निश्चित त्या माणसाचं काम चांगलं असेल ना. महाराज मी तर नेहमी सांगतो, हे बघा जाणं प्रत्येकाचं ठरलेलं आहे गाड्यांनो, जाण्यासाठीच प्रत्येक माणूस आलेला आहे. पण देवाला माझी विनंती गाड्यांनो, जे लोक कामाचेच नाही असे लोक घेऊन गेला तर चालतो, पण लाख मेले तरी चालेल, पण लाख माणसाचा पोशिंदा नाही मेला पाहिजेत. महाराज खरं सांगतो तुम्हाला. आता किती प्रयत्न केल्यानंतर तसा माणूस होईल का महाराज? होणंच शक्य नाही. मग तो संप्रदाय असो का राजकारण असो, चांगल्या माणसाला आयुष्य कमीच आहे. महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य पहा 45 वर्षाचं आहे. धर्मवीर संभाजी राजांचं आयुष्य पहा अगदी थोडं. तुकोबरायचं आयुष्य 42-43 वर्षाचं आहे. अरे या विश्वाला शांतीचा संदेश देणारे माझे ज्ञानोबराय आयुष्य फक्त 22 वर्षाचं आहे. पण महाराज काम एवढं सुंदर केलं. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द जो अपनाए उसे इंसान कहते हैं. ये दुनिया एक उलझन है, कई धोखा कई ठोकर. कोई हंस हंस के जीता है, कोई जीता है रो रो कर. मुश्किल में संभल जाए उसे इंसान कहते हैं. दुसऱ्याचं दुःख जाणून घेणारा माणूस म्हणून तर अख्खा महाराष्ट्र काळ हळहळ हळहळ करत होता. अरे काल आभाळ सुद्धा आलेलं होतं. एवढं वातावरण खराब झालं होतं. मी खरं सांगू का तुम्हाला, नारदाच्या गादीहून निसर्गाला सुद्धा दादाचं जाणं मान्य नव्हतं. महाराज काल निसर्गानं सुद्धा आपलं रूप बदललं होतं. ज्या माणसानं जीवनामध्ये एवढी वेळ पाळली की वेळ काय असती, टाइम इज मनी, हे जर वाक्य कोणासाठी जन्माला आलं असं वाटतं, मला तर वाटतं ते आमच्या आजीदादासाठीच आलं असेल. एवढा वेळ पाळणारा माणूस, पण काल कस काय वेळ चुकली काही कळत नाही. महाराज काळानं घाला घातला. अनेक महाराष्ट्रातला चांगला नेता, लोकनेता गमावला. परत असा नेता महाराष्ट्रात होईल म्हणून सांगता येत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.